छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हे बघा ऐका, ही गाडी पेशंटला भेटायला जायची, एवढी एक गाडी जाऊ द्या, आपण सगळ्यांना कॉपरेट करायचे, पण सर्वांना बाकीचे सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपल्याला हे आंदोलन शांततेत करायचं आहे। जर एमर्जन्सी हॉस्पिटल आणि शाळकरी मुलं असेल तर त्यांना आपण जाऊ देत आहे। प्लीज कोणत्याही गोष्टीची घटना घडली नाही पाहिजे। आपण सर्वांना शिवाजी महाराज की जय। एक मराठा, लाल मराठा, एक मराठा, लाल मराठा। सगळ्यांना सूचना आहे, आंदोलन शांततेत करायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शाहू महाराज की जय। जिजाऊ जय शिवाय। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। बोलो दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बापाचं बापाचं घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। सकल मराठा समाजाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांनी आवाहन केलं होतं की आज गावागावामध्ये रस्ता रोको करा। त्याचाच एक भाग म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आज या एंटो सुडको परिसरातील सर्व सकल मराठा समाज या ठिकाणी एकत्र येऊन या सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी घोषणा देत आहे, निदर्शनं करत आहे। आपल्याला माहित आहे असन मनोज दादा यांनी 18 दिवस त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं। सरकारने त्यावेळेस सांगितलं आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू, त्यानंतर त्या मागण्याची पूर्तता झाली नाही। त्यानंतर परत सांगितलं आम्ही तुमचं 2 महिन्यात असं करू, ते पण झालं नाही। जेव्हा मुंबईला मोर्चा निघाला त्या मोर्चाच्या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ। पण आपण बघितलं असन काल 10% मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं। तुम्हाला आणि आम्हाला सगळ्याला माहिती, या अगोदर सुद्धा पृथ्वीराज बाबा असताना 16% आरक्षण दिलं होतं, पण ते न्यायालयात टिकलं नाही। या देशामध्ये संसदेमध्ये जोपर्यंत मराठा आरक्षणाचा वाढीव ठराव त्या ठिकाणी मंजूर होणार नाही तोपर्यंत मराठाला आरक्षण मिळणार नाही। पण मनोज दादाची मागणी आहे, जो कुणबी आहे त्याला ओबीसी सर्टिफिकेट मिळालं पाहिजे, त्याच्या सगळ्या सोयऱ्याला सुद्धा सर्टिफिकेट मिळालं पाहिजे। या मागणीसाठी आज सबंध मराठा समाज आज रस्त्यावर उतरलाय। जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आमचा लढा असाच चालू राहील। जेव्हा जेव्हा मनोज दादा जरांगे पाटील यांनी आदेश दिला त्या आदेशाचं पालन या संभाजीनगर मधील संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। हे सरकार गांडू सरकार आहे। या सरकारने आंतरवादी सराटीतून मोर्चा वाशिम मुंबई पर्यंत गेला। या सरकारने जुमलाबाजी केली, त्यांना सांगितलं की आम्ही आरक्षण देतोय आणि नंतर जरांगे पाटलाचं एकच म्हणणं होतं
सरसकट आरक्षण म्हणजे सगळे सोयरे हे आरक्षण तुम्ही द्या आणि उलट या भाजपच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला तर एक हा जो गृहमंत्री आहे हा गृहमंत्री एकदम फालतू थर्ड क्लास गृहमंत्री आहे। असा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पावलं गेलेले पावलं। हे भाजप सरकार गांडूळ सरकार आहे, त्यांच्यात ताकद आहे तर इलेक्शन घेऊन दाखव ना, ती ताकद नाही त्यांच्यात। हे सरकार एकदम गांडूळ सरकार आहे, भडकाऊ सरकार आहे। यांनी लोकांचं आतापर्यंत काही नाही, आपली बार मोदी बार काहीच मोदी बिदी बार नाही। तुम्ही ओपन ईव्ही मशीन कॅन्सल करा आणि एक बार होणार जाऊन द्या।